हे फायनल आता. हा, याचं सांगा. एक्झाम्पल थोडे जास्त आहेत पण ठीक आहे. डे 1 ओपन, हाय, लो अँड क्लोज. पहिलं डे 1चं काय असेल? ग्रीन, रेड? ग्रीन. नक्की स्वप्नील सर? हा सर, ग्रीन येईल फर्स्ट डे ला. ओके. आणि डे 2 ची? 45 to ग्रीन. 50 सर, ते पण ग्रीन येईल. ओके. डे 3? रेड येईल सर. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे प्राइस ओपन आणि क्लोज मध्ये डिफरन्स याच्यावरून आपलं कलर कळतो कॅन्डलचा. ओपनिंग आणि Yes. क्लोजिंग मध्ये काय डिफरन्स आहे, ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला कळतं. ठीक आहे. ओके. थोडेसे आपण थोडं सिग्नल रिडिंगचं बघूया. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे कॅन्डल आहेत ते आपल्याला काय सिग्नल द्यायला, म्हणजे ते काय सिग्नल देण्याचा प्रयत्न करत असतात ते सुद्धा बघू आपण. तुम्हाला इथे तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स दिसतात. ठीक आहे. पहिली जी कॅन्डल आहे, पहिली म्हणजे ही कॅन्डल, ही पूर्ण कॅन्डल. याच्यामध्ये खाली काय लिहिलंय? बेअर्स आर ट्राइंग प्राइस टू गो डाऊन. बेअर्स म्हणजे कोण? बेअर्स, बुलिश आणि बेरिश आपण बघितलंय, बरोबर. Yes. बुलिश म्हणजे पॉझिटिव्हनेस वाले, बेरिश म्हणजे निगेटिव्हनेस. ठीक आहे. तर ते म्हणजे कोण? बायर्स आणि सेलर्स. येस सर. सेलर सर. सेलर्स, हा. ओके, ठीक आहे. बेअर्स काय करत असतात? प्रत्येक ट्रेड मध्ये ना बायर आणि सेलर असतात. प्रत्येक वेळी प्रत्येक ट्रेड मध्ये बायर सेलर असतात. असं नाही की फक्त बायर्सच आहेत मार्केटमध्ये आणि सेलर्स अजिबात नाही. असं कोणत्या तरी एका स्टॉक मध्ये होऊ शकतं. ठीक आहे. मग त्यात ट्रेडच होणार नाही आणि कॅन्डल पण क्रिएट होणार. प्रत्येक कॅन्डल आपण जे बघतोय, जी बनतेय, त्यात बायर सेलर्स दोघे असल्यामुळे ती कॅन्डल बनते आणि त्यामुळेच ट्रेड होत असतं. ठीक आहे. तर पहिली कॅन्डल काय दाखवलं की बायर्सनी पहिल्यांदा प्राइस काय केलं? हाय प्राइस पर्यंत घेऊन गेले. म्हणजे खरेदी करत 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 डिमांड क्रिएट करत करत या लेवलला घेऊन गेले होते. पण सेलरने काय केलं की त्यांना सेलिंग करत, सप्लाय देत देत ती प्राइस थोडीशी खाली प्रेस केली. बायर्सनी पहिल्यांदा वर नेलं होतं मार्केट, पण सेलर्सनी काय केलं? सप्लाय देऊन ती प्राइस खाली क्लोज करायला लावली. म्हणजे या ज्या पहिल्या कॅन्डल मध्ये आहे ना, बायर्सने डिफरन्स पडला होता 10 रुपयाचा. 10 रुपयापर्यंत वाढवली होती प्राइस या लेवल पर्यंत. पण सेलर्सनी काय केलं? 6 रुपये तिथून पाडली खाली प्राइस. म्हणजे 10 रुपये बायर्सनी वाढवली, 6 रुपये सेलर्सनी त्यातले कमी केले. म्हणजे टोटल डिफरन्स फक्त 4 रुपयाचाच पडला. ठीक आहे. तर त्या लेवलला म्हणजे बायर्सनी वाढवली होती आणि सेलर्सनी कमी केली. तशा कंडिशन मध्ये अशा प्रकारचे कॅन्डल्स येतात. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की सेलर्स थोडेसे स्ट्रॉंग आहेत. इव्हन दो ती कॅन्डल ग्रीन असली तरी सेलर स्ट्रॉंग आहेत. का? कारण सेलर्सनी प्राइस डिफरन्स या कॅन्डल मध्ये किती पाडलाय? 10 रुपये ते 4 रुपये. म्हणजे किती रुपये? 6 रुपये. 6 रुपये. आणि बायर्स किती पाडू शकले? पहिल्यांदा 10 रुपयापर्यंत नेले होते, पण सक्सेसफुली तिथं क्लोज नाही करू शकले. क्लोज कुठं झालं? 4 रुपयाला. म्हणजे फक्त बायर्सनी 4 रुपयांचा डिफरन्स पडलाय आणि सेलर्सनी 6 रुपयांचा डिफरन्स पडलाय. ठीक आहे. तर आपण काय म्हणू शकतो की या अशा कॅन्डल मध्ये सुद्धा सेलर स्ट्रॉंग असतात. अशा प्रकारचे वेगळे वेगळे पॅटर्न्स पण आहेत, आपल्याला ते सुद्धा स्टडी करायचे. ओके. आता सेकंड कॅन्डल. सेकंड पण तेच सिच्युएशन आहे. ठीक आहे. इथं थोडेसे स्ट्रॉंग असतात, इथं जास्त स्ट्रॉंग असतात. फक्त इथं डिफरन्स वाढून येतो आपल्याला. बायर्सने 20 रुपये वर घेऊन गेलेले असतात, पण सेलर्स 12 रुपये खाली आणतात. हे 20-12 हे जे म्हणतोय ते मी एक्झाम्पल म्हणून म्हणतोय. तेवढंच असं आपल्याला काही मेजरमेंट घ्यायचं नाही. 12 रुपये पडलंय का, 8 रुपये पडलंय का, Yes. हे कॅन्डल वरून समजतं आपल्याला. कॅन्डलची अप्पर शॅडो बघा किती लांब आहे. त्यामुळे आपण काय समजू शकतो? बायर्सनी तर वर घेऊन गेलं होतं, पण सेलिंग प्रेशरमुळे ती प्राइस खाली यायला लागली आणि खाली कुठेतरी क्लोज झाली. ठीक आहे. पहिल्यामध्ये थोडेसे ताकदवर असतात, थोडेसे पॉवरफुल असतात, दुसऱ्यामध्ये थोडे जास्तच पॉवरफुल असतात सेलर्स. अशी कॅन्डल आली तर. पण थर्ड कॅन्डल मध्ये काय म्हणू शकतो आपण? कोण पॉवरफुल आहे? पॉवरफुल म्हणजे कुणाचं ताकद तिथं जास्त आहे, कुणाची स्ट्रेंथ जास्त आहे त्या कॅन्डल मध्ये? सेलर्स की बायर्स? बाहेर. बायर्स. का? कारण त्यांनी प्राइस डिफरन्स खूप पाडलाय. ओपनिंग थोडं डाऊन साईडला होती, तिथून प्राइस वाढून अप साईडला क्लोज झाली. ठीक आहे. पण मला एक सांगा, इथं जर बायर स्ट्रॉंग असतील तर तिथं सेलर्स असतील की नाही?
असतील पण सर खूप कमी प्रमाणात असतील. असतील, पण त्यातल्या त्या दोघांमध्ये बायर स्ट्रॉंग असेल. ठीक आहे, येस बरोबर ना? येस सर. त्यामुळे तशा प्रकारचे कॅन्डल्स येतात. ठीक आहे, तिन्ही कॅन्डलचं आपलं आपलं मिनिंग आहे काय ते. ठीक आहे, ओके. सेम आता हे ग्रीन कॅन्डल जसं दिसतंय तसं रेड कॅन्डल पण दिसेल तुम्हाला. ओके, रेड कॅन्डल बद्दल कसं सांगू बघा. पहिल्या रेड कॅन्डल, पहिली लेफ्ट साइडची जी रेड कॅन्डल आहे ही रेड कॅन्डल. ठीक आहे. या रेड कॅन्डल मध्ये काय वाटतं की सेलर्सनी पहिला प्राइस कुठे आणली होती? खाली आणली होती. चालेल. मग बायर्सनी बाईंग करून, सेलर्स काय करतात? सेलिंग करतात, नुसतं सेलिंग करतात. सेलिंग करणं म्हणजे काय? सप्लाय देतात मार्केटला. ठीक आहे, आणि बायर्स बाईंग जेव्हा करत असतात तेव्हा डिमांड क्रिएट होते आणि त्यामुळे प्राइस वर जाते. ठीक आहे, सेलर्सनी पहिल्यांदा खूप खाली आणली होती प्राइस, या लेवलला आणली होती. कुठल्या? या लेवलला आणली होती. मग बायर्सनी थोडस पुश देऊन थोडीशी खरेदी करून ती प्राइस वरच्या लेवलला क्लोज केली. ठीक आहे, दुसरं जे आहे, दुसऱ्यात पण तेच बायर्स ताकदवर होत आहेत. पण तिसऱ्यामध्ये कोण ताकदवर आहे? तिसऱ्या कॅन्डल मध्ये सेलर्स. जेव्हा आपल्याला दिसतं की प्राइस खूप पडते, मार्केट पडलं, 2-3 दिवस झालं पडतोय. ठीक आहे, तर त्या ड्युरेशन मध्ये ताकदवर कोण असतं? हे सेलर्स असतात. ठीक आहे, मग तिथं बायर्स असतील का नाही थर्ड कॅन्डल मध्ये? बाहेर असतील पण कमी प्रमाणात असतील. पण स्ट्रॉंग कोण असतं? सेलर्स. सेलर्स. ठीक आहे, एक सिंपल लँग्वेज मध्ये सांगू का? मार्केट म्हणजे काय आहे? रस्सीखेच आहे, टग ऑफ वॉर. रस्सीखेच आपण बघितला किंवा खेळला असता. येस सर. ठीक आहे, रस्सीखेच आहे, पण आपण ती आडवी खेळतो अशी, म्हणजे जमिनीला पॅरलल असं खेळतो. ही रस्सीखेच व्हर्टिकल असते, म्हणजे प्राइस वर जाणार की खाली जाणार. मग बायर्स काय करतात? वर ओढत असतात आणि सेलर्स खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतात. या रस्सीखेच मधून, या ट्रान्झॅक्शन मधूनच हे अशा प्रकारचे वेगळे वेगळे कॅन्डल बनत असतात. ठीक आहे, जर खूप खाली ओढण्यास म्हणजे त्यांनी सक्सेस झाले, म्हणजे प्राइस पाडण्यात जर सेलर सक्सेस झाले, तर अशा थर्ड प्रकारची, हे तिसऱ्या प्रकारची जो आहे तशी कॅन्डल बनते. पण थोडीशी चढाओढ झाली बायर आणि सेलर्स मध्ये, तर अशा प्रकारचे कॅन्डल, या दोन प्रकारचे कॅन्डल बनतात. पण जर बायर सक्सेस स्ट्रॉंग असतील आणि सेलर स्ट्रॉंग असतील तर त्या कलरची, इथं या थर्ड कॅन्डल मध्ये सेलर स्ट्रॉंग होते, या मागच्या थर्ड कॅन्डल मध्ये बायर स्ट्रॉंग होते. ठीक आहे, हेच कॅन्डल दाखवते की आपल्याला की कोण स्ट्रॉंग आहे आणि कोणाची स्ट्रेंथ त्यावेळी जास्त आहे. ठीक आहे, ओके येस सर. ओके. टाइम फ्रेम बद्दल एक सांगतो. ठीक आहे, एवढं कळालं कॅन्डल स्टिक आणि त्यांची स्ट्रेंथ बद्दल आपण थोडस बोललोय. आता आपण कॅन्डल स्टिक ना वेगळ्या वेगळ्या टाइम मध्ये पण बघू शकतो. ठीक आहे, आपल्याला नॉर्मली कुठले चार्ट्स वापरायचे? एक आहे डेली चार्ट, दुसरा आहे इंट्राडे. जर आपण ट्रेडिंग करणार असेल, म्हणजे एका दिवसात जर ट्रेडिंग करणार असेल तर 5 मिनिट, 15 मिनिट आणि 30 मिनिटाचा चार्ट आपण वापरतो. आता हे मिनिटाचा किंवा महिन्याचा डेली चार्ट म्हणजे काय? ठीक आहे, चार्ट टायमिंग सेट करणे म्हणजे काय की एका कॅन्डलचं बनण्याचा टाइम आपण सेट करत असतो. फॉर एक्झाम्पल, मी जर 5 मिनिटाचा चार्ट जर सेट केला असेल माझ्या स्क्रीनला, तर काय होतं? त्या कॅन्डलवर तर 4 प्राइस लागतात. कुठले 4 प्राइस लागतात? कॅन्डल बनण्यासाठी कोणते 4 प्राइस लागतात? ओपन, क्लोज, हाय, लो. ओके, हे 4 प्राइस मग ते आपलं सिस्टीम काय करतं? पहिल्या 5 मिनिटांमधलंच घेतं. आपलं मार्केट कधी चालू होतं? 9:15 ला. ठीक आहे, मग 9:15 पासून 5 मिनिट म्हणजे किती वेळ झाला? 9:20. ठीक आहे, मग 9:15 ते 9:20 या दरम्यानचं ओपन, हाय, लो अँड क्लोज. ठीक आहे, हे डेटा ते ऑटोमॅटिकली घेतं आणि ऑटोमॅटिकली एक 5 मिनिटाची कॅन्डल क्रिएट करून आपल्याला दाखवतो. ग्रीन असू दे, रेड असू दे, जे व्हॅल्यू जशी येतील तसं ते कॅन्डल क्रिएट करत जातं. प्रत्येक 5-5 मिनिटाला एक एक कॅन्डल तो बनवत जातो, जेव्हा आपण 5 मिनिटाचा चार्ट सेट करतो. ठीक आहे, समजा तुम्ही 1 तासाचा चार्ट केला असेल, म्हणजे 5 मिनिटाचा जेव्हा तुम्ही चार्ट सेट करता ना, तेव्हा ओपन होतं 9:15 ला आणि क्लोज होतं 9:20 ला. पण हाय आणि लो हे कोणत्या वेळेतले घेतात? 9:15 ते 9:20. त्या 5 मिनिटांमधलं हाय आणि लो व्हॅल्यू ती आपल्याला एका कॅन्डलवर दिसते. समजतंय का? आपण चार्टचा टाइम सेट करायचा असतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल दाखवतो, मग कळेल तुम्हाला.
करतो सर्किट. आता इथं काय दिसतंय की निफ्टीचा चार्ट दिसतो. ठीक आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या कलरचे कॅन्डल दिसत आहेत. ठीक आहे, इथं असं असं दिसतं. खाली इथं बघा या लेवलला मी जेव्हा एका कॅन्डलवर कर्सर नेतो ना, तेव्हा ब्लॅक कलर मध्ये काहीतरी दिसतं तुम्हाला. ब्लॅक बॉक्स मध्ये काय दिसतंय? डेट आणि डेट, नेम, डे. डेट आणि टाइम दिसतोय. ठीक आहे, आता इथं बघा या लेवलला इथे काय दिसतंय? 1M, 5M, 15M, 30M, 1H, 3H म्हणजे ते काय? टाइम फ्रेम आहे. 5 मिनिट्स, 15 मिनिट्स. म्हणजे समजा आता मी हे 5 मिनिटाचं चार्ट आहे म्हणून तिथं ब्लू दिसतं. ठीक आहे, मी जर 15 मिनिट सिलेक्ट केलं तर कॅन्डलच्या बाबतीत काय होतं बघा. सगळं डिलीट करतो पहिले. हे मार्किंग केलेले लेवल्स असतात. आता 15 मिनिट केलं तर काय झालं? 15 मिनिटाचा त्या टाइम फ्रेम. change झालं. एक कॅन्डल 15 मिनिटाच्या टाइम 15 मिनिटाची येते. ठीक आहे, या ब्लू लाईन पासून पुढे बघा काय होतं. आता मी 30 मिनिट करतो. आता किती आहे कॅन्डल मोजावर? 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24 आणि 25. म्हणजे 15 मिनिटाचे 25 कॅन्डल झाले. जर मी 30 मिनिट लावलं तर किती कॅन्डल वाढतील का कमी होतील? कमी होतील. कमी होते. कमी होतील ना. कमी झाले बघा. 3, 6, 9, 12 आणि अर्धी लास्टची 13वी. 1 आवर लावलं तर आणखी अजून कमी झाले. 3 आणि 6. ठीक आहे, हे टायमिंग सेट करणे म्हणजे काय? मला त्या ड्युरेशन मधलं प्राइस मॅच करायचं या कॅन्डलवर. म्हणजे त्या समजा मी 1 तासाचं लावलेलं असेल तर मार्केट आपलं कधी चालू होतं? 9:15 ला. 9:15 ते 1 तास म्हणजे 10:15 पर्यंत. 9:15 ते 10:15 या एका तासातल्या ओपन, हाय, लो अँड क्लोज मला एका कॅन्डलवर पाहिजे. तर मी एका तासाचा चार्ट सेट करणार. चार्टचं टायमिंग 1 तास सेट करणार. नाही मला 5 मिनिटाचंच पाहिजे. ठीक आहे, तर 5 मिनिटाचं सुद्धा सेट होतं. ठीक आहे, 5 मिनिटाचं सुद्धा चांगलं दिसतं आपल्याला. आता हे पहिली कॅन्डल कधी चालू होणार? ही जी दिसते तुम्हाला इथे, पहिली कॅन्डल मार्केट चालू होणार. चालू झाल्यावरच चालू होणार. म्हणजे चालू होणार 9:15 वाजता आणि क्लोज कधी होणार? 5 मिनिटाची कॅन्डल 29. 9:20 ला. ठीक आहे, म्हणजे मग त्या कॅन्डलवर कोणत्या टाइम मधले ओपन, हाय, लो आणि क्लोज रिप्रेझेंट होतील? ही जी पहिली कॅन्डल आहे. ओके, थोडस झूम करतो म्हणजे अजून क्लिअर दिसेल. हा, आता ही पहिली कॅन्डल आहे. ठीक आहे, या पहिल्या कॅन्डलवर मला इथं वर ओपन, हाय, लो, क्लोज दिसतो. ओपन, हाय, लो आणि क्लोज इथं दिसतं. ते कोणत्या टाइम मधलं असतं? मी आता 5 मिनिटाचा चार्ट लावलाय. 9:15 ते 9:20च्या 5 मिनिटातला ओपन समजेल. ओपन तर 9:15 असेल बरोबर. येस सर. कॅन्डल चालू होते कधी? 9:15 वाजता आणि क्लोज 9:20 होते. त्यामुळं 9:15 जी व्हॅल्यू असेल ती ओपन व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. 9:20 जी व्हॅल्यू असते ती क्लोज म्हणून कन्सिडर केली जाते. आणि त्यांच्या दोघांमध्ये जी हायेस्ट आणि लोएस्ट व्हॅल्यू असते ती हाय आणि लो ला रिप्रेझेंट होते. सिम्पल. येस. ठीक आहे, मग तसं प्रत्येक 5-5 मिनिटाला कॅन्डल तयार होत जातात. ठीक आहे, आता हे 9:20 ला क्लोज झाली पहिली कॅन्डल, मग लगेच दुसरी कॅन्डल चालू होते 9:20 ला. मग ती कॅन्डल 9:20 ला चालू होणार. क्लोज कधी होणार? 9:25 ला. ओपन कोणत्या वेळेचं घेणार ती कॅन्डल? 9:20. 9:20. आणि क्लोज 9:25. हा, आणि हाय आणि लो बिटवीन टाइम फ्रेम मधल्या. हा, 9:20 ते 9:25 मधला हाय आणि लो. ओपन तर 9:15 ला 9:20 होणार. क्लोज 9:25 ला होणार. सेम जर मी 15 मिनिटाचा चार्ट लावलेला असेल. ठीक आहे, 1 मिनिट. जर मी 15 मिनिटाचा चार्ट लावलेला असेल तर मग पहिली कॅन्डल चालू कधी होणार आणि क्लोज कधी होणार? आता ही पहिली कॅन्डल इथे रेड दिसते बघ. ठीक आहे, ही कॅन्डल चालू कधी होणार? 15 मिनिटाचा चार्ट लावलाय. 9:15 ला चालू होणार. 9:15 ला चालू होणार. क्लोज कधी होणार? 9:30 ला. 9:30 ला. आणि दुसरी कॅन्डल मग कधी चालू होणार? 9:30. 9:30 ला. क्लोज कधी होणार? 9:45. ठीक आहे,
पहिली कॅन्डल जी आहे 9:15 ते 9:30 या कॅन्डलवर ओपन कोणत्या टाइमचं घेईल तो? पहिली कॅन्डल ओपन 9:15. 9:15 आणि क्लोज 15 मिनिटाच्या 9:30. कॅन्डलवर क्लोज कोणत्या टाइमचा असतो? 9:30. 9:30 आणि हाय आणि लो त्या 15 मिनिटात जे पण हायेस्ट व्हॅल्यू असेल, जसं प्राइस फ्लो असतो म्हणजे जसं सप्लाय डिमांड येत असतं, जसे ऑर्डर्स येत असतात ना, त्याच्यानुसार हे पॅटर्न बनत जातात. ठीक आहे. मग समजा इथं बघा, इथं काय झालंय, मगाशी आपण पाहिजे ना अशा प्रकारची एक कॅन्डल पाहिली सर. की काय झालेलं असते की सेलर्सने खाली घेऊन गेलेली असते प्राइस या लेवलला, पण बायर्स काय करतात, थोडस वर पुश करतात त्या प्राइसला. सेम रेड कलर मध्ये पण असेल कुठेतरी. तर आपण हे टायमिंग सेट करू शकतो, दिवसभरात किती वेळा पण बदलू शकतो, किती वेळा पण आपल्याला पाहिजे तो टायमिंग बघू शकतो. आपण नॉर्मली वापरतोय 5 मिनिटाचं, 15 मिनिटाचं. आणि समजा आपल्याला मार्केट संपल्यानंतर अनालिसिस करायचं असेल तर डेली चार्ट वापरतो आपण. डेली म्हणजे काय, एक दिवसाची एक कॅन्डल असेल. ओके, एक दिवसाची एक कॅन्डल. एक दिवसाची म्हणजे मार्केटसाठी किती तास झाले? 24, 12 6 का 10? तास. 6 तास. ओके, 6 तास कुठले? 2:15 ते 3:15 पर्यंत. त्या 2:15 ते 3:15 पर्यंत कशी प्राइस मुवमेंट झालेली आहे, त्याचा कलर काय, ओपन पेक्षा क्लोज जास्त आहे तर क्लोज कमी आहे, हे ऑटोमॅटिक बनतं, आपल्याला काय बघायची गरज नाहीये. ठीक आहे, जसा ट्रेंड असेल तसं ते बनत जात. ठीक आहे. आज रेड कलरची कॅन्डल आहे म्हणजे आज काय झालंय, प्राइस निगेटिव्ह. निगेटिव्ह झालंय. बघा, मंडेची तारीख आली आहे त्याला, म्हणजे मंडेच्या दिवशी जे होणार होतं ते आजच झालं, आणि कारण मंडेला सुट्टी आहे. ओके, म्हणजे या कॅन्डलवर आज इथं ब्लॅक बॉक्स मध्ये जर दिसत असेल तुम्हाला तर मंडेची तारीख आली 22 जानेवारी. आज 20 जानेवारी ऍक्च्युअली. तर ते त्या दिवशीची तारीख आली, त्या दिवसाचा ट्रेड आजच झालेत सगळे. ओके, ठीक आहे. मग हे आपल्याला हिस्टॉरिकल कधीपासून पण बघता येतं हा कॅन्डलस्टिकचा, म्हणूनच आपण टेक्निकल अनालिसिस करतो. ठीक आहे, कुठल्याही म्हणजे निफ्टी कधीपासून चालू झाला होता हे डेली पर्यंत राहत नाही, तुम्हाला एका आठवड्याचं पण मिळतं, एका महिन्याचं पण मिळतं, किंवा तुम्हाला जर कस्टम काय पाहिजे असतील, कस्टम पण डेटा तुम्हाला मिळतो. कस्टम म्हणजे तुम्हाला एका स्पेसिफिक पिरियडचा पाहिजे असेल, एका वर्षाचा पाहिजे असेल तरी सुद्धा ते सुद्धा मिळतं तुम्हाला. समजा मंथली चार्ट किंवा वीकली चार्ट मी जर लावला, वीकली चार्ट लावलाय आता मी, तर हे चालू कधी होणार वीकली चार्ट? मंडेला. आणि क्लोज कधी होणार? फ्रायडेला. म्हणजे रोज थोडा थोडा बनलेला असतो तो, रोज एक कॅन्डल दिसतच असते तुम्हाला, पण ती इनकम्प्लीट असते, अर्धवट असते. ही क्लोज कधी होणार? शुक्रवारीच होणार, जेव्हा तुम्ही वीकली चार्ट लावा. ठीक आहे, एका आठवड्याची मुवमेंट आहे ना आपल्याला एका कॅन्डलवर रिप्रेझेंट होते, तशी वेगळ्या टाइमची जर तुम्हाला मुवमेंट रिप्रेझेंट करायची असेल तर मग टाइम फ्रेम तुम्ही आपल्या पद्धतीने सेट करू शकता. ठीक आहे, आपण नॉर्मली अनालिसिस जर करायचं असेल तर डेली चार्टवर करतो, ट्रेडिंग करायचं असेल तर 5 मिनिट किंवा 15 मिनिटाच्या चार्टवर करतो. 5 मिनिटाचं चार्ट थोडंसं चांगलं दाखवतं आपल्याला, ट्रेंड वगैरे सगळं दाखवतं, त्यामुळे आपण 5 मिनिटाच्या चार्टवर थोडंसं जास्त. इंट्राडे ट्रेडिंग हे आपण 5 मिनिटाच्या चार्टवर करतो. ठीक आहे, टाइम फ्रेमचं गणित कळालं काय असतं टाइम फ्रेम? येस सर. ओके, हे सगळ्यांसाठी सेम लागू होतं बरं का, कुठलाही चार्ट लावा त्याच्यासाठी हे टाइम फ्रेम सेम लागू होतं. तुम्ही 5 मिनिटाचं सेट केलं तरी चालतंय, 15 मिनिटाचं, कोणतेही टाइम फ्रेम तुम्ही आपल्या मर्जीनं सेट करू शकता. ओके, हे कळालं? ठीक आहे, चलो. समजतंय ना का उगा आपण मीच बडबड करतोय? नाही सर, समजायला नाही समजलं तर सांगत जा आम्हाला, कारण काय तसं अर्धवट जर समजलं तर पुढेच प्रॉब्लेम येईल, त्यापेक्षा आपण समजून घेऊ. ठीक आहे, आता एक महत्वाचा टॉपिक आहे, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. हा जर तुम्हाला कळाला तर अर्ध मार्केट कळायला सांग, ते म्हणजे ट्रेंड. आता ट्रेंड आपण ऐकला असेल ना, ट्रेंड म्हणजे काय, की एखादं मार्केट कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत, किंवा एखादं स्टॉक कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतं. तर ट्रेंड तुमचे 3 प्रकारचे असतात. कुठले? अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंड. ठीक आहे, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड काय सांगण्याची गरज नाही. अप ट्रेंड म्हणजे किंमत वाढतीये, प्राइस वाढतीये. डाऊन ट्रेंड म्हणजे किंमत पडतीये. ठीक आहे, पण साइडवेज म्हणजे काय? साइडवेज म्हणजे
एका लेवल भोवती वर खाली एका रेंज मध्येच फिरत असतं, एका साईडलाच फिरत असतं ना, वर पण जात नसतं आणि खाली पण येत नसतं. ठीक आहे, त्याला साईडवेज म्हणतात. मग आपण वन बाय वन बघूया. ठीक आहे, पहिला आज फक्त अप ट्रेंड बघूया आणि सोमवारी किंवा उद्या जर जमलं, उद्याचं काय करायचंय, घ्यायचं का क्लास? हो. तर उद्या एक नाही दिवस नाही. सुट्टी आहे. बर ठीक आहे, रविवारी सुट्टीच असती तरी पण मी विचारून, जर इंटरेस्टेड असतील तर घेतो. मी स्वतःहून घेत नाही. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी घेत असतो, नाहीतर नाही. ठीक आहे, सुट्टी देऊया आपण, सोमवारी घेऊया. सोमवारी तर मार्केट सुट्टी आहे असंही. हम्म. येस सर. ठीक आहे, सोमवारी तर घेऊया, पण आज अपट्रेंड बद्दल थोडस बोलूया. ठीक आहे, एक एक्झाम्पल देतो. मला सांगा, कोजागिरी पौर्णिमा माहिती आहे? हम्म. काय असते हा माहिती. कोजागिरी पौर्णिमा? हा, कोजागिरी पौर्णिमेला काय करतात लोक, कुठे चालत जातात? तुळजापूरला. तुळजापूरला. ठीक आहे, तुळजापूरला चालत जातात ना. मग ते समजा, आता राहायला तुम्ही कुठे मला पण माहित नाही, समजा शेळगीला, आता मी तर शेळगीला राहतो. ठीक आहे, ते काय करतायत, आपली जर्नी डायरेक्ट असं जातात का सोलापूर ते तुळजापूर डायरेक्ट एका दमात? नाही ना. नाही जात ना. मग काय करतात, म्हणजे हे असं डायरेक्ट जात नाहीत, एकदा चालू केले की डायरेक्ट तुळजापूरला जाऊनच थांबायचं, असं तर नाही होत ना. नाही सर. मग कसं करतात ते, थोडस चालतात हिप्परग्यापर्यंत, परत थोडीशी रेस्ट घेतात. रेस्ट घेतल्यामुळे त्यांची प्रोग्रेस थोडीशी कमी होते. मग रेस्ट घेतल्यानंतर काय होतं, परत आपल्या त्याच रूटला जातात. पुढं तामलवाडीला गेल्यावर बालाजी अमेन्स पाशी परत रेस्ट घेतात. ठीक आहे, परत असंच पुढे गेला, माळुंग्याला गेले तर तिथं रेस्ट घेतात. परत आपल्या जे डेस्टिनेशन असतं आपलं तुळजापूरला, तर तिथं जाऊन पोहोचतात. ठीक आहे, पण हे डायरेक्ट एकदम जात नाही. हम्म. म्हणजे तुम्ही सोलापूर वरून चालू केलंय, हे पॉइंट म्हणजे सोलापूर आहे. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, हे पॉइंट म्हणजे तुमचं इथं सोलापूर आहे. हे पॉइंट म्हणजे तुमचं सोलापूर आणि हे पॉइंट म्हणजे तुमचं तुळजापूर आहे. ओके, मला म्हणायचं काय आहे की मार्केट किंवा एखादा स्टॉक सुद्धा ना अपट्रेंडला जातं, पण एकदम जात नाही. ते काय करतात, थोडीशी मुवमेंट घेतात, परत थोडस रेस्ट करतात. हा, म्हणजे थोडासा डाऊनफॉल होतो, परत अपट्रेंड मध्ये जातो, परत थोडासा डाऊनफॉल होतो. ठीक आहे, परत अपट्रेंड मध्ये जातो, परत थोडा डाऊनफॉल होतो, आणि जेव्हा फायनल त्याला एका डेस्टिनेशन पर्यंत जायचं असतं, एका लेवल पर्यंत जायचं असतं, ते तिथे जाऊन थांबतं पहिले. मग आपल्याला काय वाटतं की मार्केट काय आपल्याला काय समजणार नाहीये. मग तुम्ही जर ट्रेड वगैरे केलेला असेल तर तुम्हाला सारखा अनुभव आला असेल की तुम्ही जेव्हा बाय करता तेव्हा खाली येतं पहिला मार्केट. हा सर. हा, खालीवर. खालीवर म्हणजे काय होतं, आपण बाय करतो तर खाली येतं, आणि जेव्हा आपण इथं या लेवलला विकतो तेव्हा काय होतं, मार्केट वर जातं, परत आपण खरेदी करतो, परत खाली येतं. ठीक आहे, म्हणजे आपले ट्रेड चुकीचे नसतात, आपली एंट्री चुकीची असते. ठीक आहे, मार्केट सुद्धा जे पण चांगलं हेल्दी ट्रेंड असेल, अप ट्रेंड जर हेल्दी ट्रेंड दाखवत असेल ना, तर ते 4 पॉइंट्सनी बनतं. ठीक आहे, आपला अप ट्रेंड जे आहे ना ते 4 पॉइंट्सनी बघतात. ठीक आहे, त्यातलं पॉइंट्स कोणते कोणते ते सांगतो तुम्हाला. पहिला पॉइंट आहे तुमचा लो. ठीक आहे, दुसरा पॉइंट आहे हाय, तिसरा आहे हायर लो, आणि चौथा आहे हायर हाय. ओके, ठीक आहे, पहिला पॉइंट काय तुमचा लो आहे. मार्केट कधी पण या पॉइंट पासून या पॉइंटला जातो पहिल्यांदा, म्हणजे लो टू हाय जातो. ठीक आहे, हे तुमचं लो पॉइंट आहे इथं फर्स्ट. ठीक आहे, इथं तुम्हाला टेक्स्ट देतो 1. हे पॉइंट म्हणजे तुमचं 1 पॉइंट असतं. ठीक आहे, आता दुसरा पॉइंट कुठला आहे, हाय पॉइंट. लो टू हाय जातो पहिल्यांदा, सेकंड पॉइंट. हे थोडंसं लक्ष द्या, कारण काय ट्रेंड तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, लो टू हाय. आता इथं काय होतं,
माहिती का, 1 ते 2 या रेंज मध्ये ज्यांनी ज्यांनी बाईंग केलेलं असते ना, ठीक आहे, किंवा 1 या प्राइस लेवलला ज्यांनी बाईंग केलेलं असते ते 2 पर्यंत प्राइस घेऊन जातात. आणि 2 पर्यंत झाल्यानंतर काही लोकांचं तिथं टार्गेट अचीव होतं. टार्गेट अचीव झाल्यामुळे काय होतं माहिती का, ते लोक त्या मार्केटमध्ये सप्लाय द्यायला लागतात. म्हणजे लोक परत सेलर्स बनायला लागतात, त्यामुळे ड्रॉप होते. ओके, समजतंय का? 1 2 तिसरा पॉइंट कुठे येणार, इथे येणार तुमचा. ठीक आहे, हे तुम्हाला मी चार्टवर पण आपल्याला काढायचं आहे. कसं काढायचं, कोणतं चार्ट पकडायचं ते पण आपण बघूया. ठीक आहे. मग हे 3 पर्यंत थोडस प्राइस खाली आणतात म्हणजे ते नॅचरली येते. जे लोक आधी 1 to 2 या लेवलमध्ये प्राइस ज्यांनी वाढवलेली असते तेच लोक काय करतात, इथं सेलर्स म्हणून काम करतात. इथं बायर्स म्हणून या एवढ्या रेंज मध्ये बायर्स म्हणून काम करतात. परत 2 to 3 हे सेलर्स म्हणून काम करतात. त्यानंतर काय होतं, ज्यांना 1 to 2 ही मुवमेंट भेटलेली नसते ते काय करतात, 2 to 3 म्हणजे 2 ते 3 जेव्हा येत असतात तेव्हा एंट्री मारतात, तेव्हा खरेदी करायला सुरुवात करतात. मग काय होतं, प्राइस 3 पाशीच थांबते खाली पडायची आणि परत वर जायला चालू होते. थोडस आपल्याला हे 4 पॉइंट जेव्हा दिसतील ना, तेव्हा आपण म्हणू शकतो की एक अपट्रेंड येणार आहे किंवा अपट्रेंड मध्ये आहे आत्ताचा स्टॉक. ठीक आहे, तुम्ही कोणताही चांगला स्टॉक शोधून काढू शकता किंवा कोणताही स्टॉकचा जर चार्ट बघितला तर प्राइस नेहमी ना अशा पॅटर्न मध्येच मुवमेंट देते. ठीक आहे, तर आपल्याला आता हे 1 2 3 4 हे एक डिझाईन आहे असं समजा, एक प्रकारचं डिझाईन दिसतंय तुम्हाला. मग ते डिझाईन कॅन्डलस्टिकचं डिझाईन असतं. म्हणजे कॅन्डलस्टिक ना अशा प्रकारे बनलेले असतात, भरपूर असतात कॅन्डलस्टिक. 1 ते 4 या दरम्यान 15-20 भरपूर 15-20-30 दिवसांचं पण कॅन्डल्स असतात. म्हणजे एक सिंगल कॅन्डल असतात. ते बनण्याचा जो पॅटर्न आहे, बनण्याची जी डिझाईन आहे ते अशी असते 1 2 3 and 4 अपट्रेंड म्हणतात त्याला. ठीक आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मग कळेल तुम्हाला. ठीक आहे, हे जर समजलं ना तर तुम्ही कोणत्याही चार्टचा कोणत्याही स्टॉकचा ट्रेंड माहिती करू शकाल आणि आपल्याला एंट्री कुठे घ्यायची हे तरी तुम्हाला नक्की कळेल. ठीक आहे, एक स्टॉक सांगा, आपण त्याचा ट्रेंड फाइंड आउट करूया. कुठून होतं चांगलं बाईंग, तुमच्या पद्धतीनं स्टॉक सांगा, कोणताही तुमच्या आवडीचं सांगा. टाटा मोटर सोडून. आज HDFC चं पण वाढलंय सर. HDFC बँक. ठीक आहे, याच्यात बाईंग कुठं होती किंवा याचा ट्रेंड काय आहे ते आपण समजून घेऊया. पहिल्यांदा तर आपल्याला डेली चार्टवर बघावं लागेल. ठीक आहे, याच्यावर पण आम्ही मार्किंग केलंय बघा. इथं काय दिसतंय का, असं ब्लू कलरचं मार्किंग. ठीक आहे, झेड अप ट्रेंड कसा असतो, हे बघा अप ट्रेंड असा असतो, एवढंच लक्षात ठेवा. 1 2 3 4 एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, एवढंच लक्षात ठेवा की तुम्हाला कळेल. 1 म्हणजे काय असतो, इथं एक कॅन्डल असते, इथं अशी एक कॅन्डल असते, त्या कॅन्डलचा आपण कोणता पॉइंट पकडणार, लो पॉइंट पकडणार, लो पॉइंट. ठीक आहे, त्यानंतर असे भरपूर कॅन्डल्स असे अपट्रेंड मध्ये गेलेले असतात. ठीक आहे, सेकंड पॉइंट आपण असा पकडणार की जिथून प्राइस थोडीशी रिव्हर्स झाली. म्हणजे पहिला कॅन्डल आपण कुठं पकडणार, जिथून प्राइस अपट्रेंडला गेली. सेकंड पॉइंट आपण अशा कॅन्डलचा पकडणार हाय पॉइंट की तिथून प्राइस थोडीशी रिव्हर्स म्हणजे खाली आली. थर्ड पॉइंट आपण अशा कॅन्डलचा पकडणार, तो थर्ड पॉइंट कुठला आहे, हायर लो आहे. तर तो अशा पॉइंटचा पकडणार की जिथपर्यंत प्राइस येऊन थांबली आहे, म्हणजे 2 to 3. आणि फोर्थ पॉइंट असा पकडणार की तसंच सेम 1 ते 2 जसं झालं होतं तसंच 3 to 4 होतं सेम. प्राइस अप ट्रेंडला गेले. म्हणजे आपल्याला हे 4 पॉइंट्स लागतील, 1 2 3 4. या दोघांच्या दरम्यान पण असे इथं जे ब्लँक स्पेस आहेत इथं पण कॅन्डल्स असतील. 2 to 3 इथं जे ब्लँक स्पेस आहेत इथं पण कॅन्डल्स असतील. आणि 3 to 4 इथं पण ब्लँक स्पेस आहे ना, तर तिथं सुद्धा कॅन्डल्स असतील. ठीक आहे, तर आपण HDFC बँकेचं बघूया. ठीक आहे, थोडंसं मार्किंग केलेलं आहे आम्ही त्यावर.
आता बघा इथं कुठं दिसतंय का तसं काय? खूप गॅप आहे याच्यात. ड्रॉइंग आम्ही खूप केलेलं आहे त्यावर. सगळे ड्रॉइंग डिलीट करूया मग. हा, आता क्लिअर झाला चार्ट. ओके, बघा आता समजा आपल्याला ट्रेंड माहिती करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला पहिल्यांदा डेली चार्ट वर हे कोणत्याही तुम्ही ट्रेंड ना कोणताही चार्ट लावा, तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेमचा चार्ट लावा, त्यावर कंपल्सरी दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आता मी डेली चार्ट लावलाय. डेली चार्ट म्हणजे कॅन्डल किती दिवसात किती वेळेत बनली आहे. आता मी डेली चार्ट लावलाय. 6 तास. हा, डेली चार्ट म्हणजे एका दिवसात एक कॅन्डल बनली म्हणजे 6 तास आपण बोलू शकतो. ठीक आहे, तुम्ही कुठूनही एक ट्रेंड फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला पहिला पॉईंट कुठला लागतो बघा बरं. पहिला पॉईंट कुठला लागतो? लो. लो. ठीक आहे, तर आपण एक लो कन्सिडर करूया. मग आपण बघूया की एचडीएफसी बँक. ठीक आहे, थोडस मोठा चार्ट बघूया म्हणजे त्यात क्लिअर दिसेल. डेली चार्ट वर थोडस हे होतं. ठीक आहे, ओके, इथून बघूया लो. हा लो. लो, हा लो पॉइंट तुमचा. आता हाय कुठपर्यंत गेलाय हा? तिथपर्यंत गेलाय. परत तिथून थोडस त्या लेवल पासून वर लवकर गेला नाही, त्या लेवल पासून थोडासा खाली आला होता. खाली ठीक आलं. आहे, हे 1 झाला, तुमचा इथं 2 झाला, मग इथं 3 होणार. तसं. ठीक आहे, आणि 4th कसे असेल? या पॉइंटच्या पण पुढे असेल. या पॉइंटच्या पुढे जिथून जसं 2 पासून प्राइस खाली पडली आहे ना, तशी 4th पासून पण पडायला पाहिजे, म्हणजे आपण तो 4th पॉइंट कन्सिडर करतो. ठीक आहे, मग हा जो पॉइंट आहे तो कुठला आहे इथं खाली असलेला? लो. लो. सेकंड पॉइंट हाय. 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 हा थर्ड पॉइंट हायर लो. हायर लो. आणि 4th पॉइंट कुठला आहे? हायर. हायर हाय. हायर हायला आपण मार्क करून ठेवायची एक हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही तिथं मार्क करू शकता. ठीक आहे, कलर जरा डार्क करतो म्हणजे दिसेल ते आपल्याला. ओके, हा, तर ते लेवल किती आहे ते आपल्याला इथं राईट साईडला दिसतं, 661. ठीक आहे, 661 रुपयाला या एचडीएफसी बँकेचा खूप चांगला बाईंग प्राइस होते. आता आपण हे मंथली चार्ट बघतोय म्हणून ते सोडून द्या. डेली चार्ट वर थोडस कन्फ्युजन होतं, त्यामुळे आपण मंथली चार्ट बघितलं. ठीक आहे, कोणताही तुम्ही 5 मिनिटाचा चार्ट सुद्धा बघू शकता. ठीक आहे, अदरवाइज डेली चार्ट बघू शकता. ठीक आहे, इथं पण बघा. आता इथं काय झालं, थोडस वर गेलं, परत हे जे रेंज आहे ना, हे जे पॅटर्न आहे हे पुढे कंटिन्यू होत जात. ठीक आहे, बघा इथून इकडं आलं, परत इथून वर गेलं, परत खाली आलं, थोडं परत वर गेलं, परत खाली आलं. ठीक आहे, झेड पॅटर्न बनत जातं, फक्त ते इक्वल नसतं. झेड पॅटर्न म्हणजे कसंही वेडं वाकडं बनत जातं. आता हे झेड आपण आता असं बघितलं, हा, हे आयडल आहे, म्हणजे हे आयडियल एवढा असं अप ट्रेंड असतो. पण कधी कधी काय होतं, कधी हे असं बनतं, कधी हे असं बनतं. ओके, नाहीतर कधी कधी असं सुद्धा बनतं, पण झेड पॅटर्नच बनलेला असतो ते, आणि हे याच्या पुढे गेलेलं असतं. कारण काय आहे, मार्केटमध्ये फ्लो हा व्हेरिएशन असतो, रोज फ्लोचं व्हेरिएशन असतं, बाईंग आणि सेलरचं जे व्हेरिएशन असतं ना, त्याच्यामुळे हे कॅन्डल्स वेडेवाकडे बनतात. ठीक आहे, तुम्हाला अजून कोणता दुसरा चार्ट बघायचं ते बघूया आपण, कारण 4-5 चार्ट तुम्ही सुद्धा बघा आणि त्याचं लो हाय, हायर लो आणि हायर हाय मार्क करायला पाहिजे. लो पॉइंट असा घ्यायचा की जिथून एक अपट्रेंड आपल्याला दिसतोय, अपट्रेंडची सुरुवात दिसते तिथून. म्हणजे इथं बघा, हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासूनच अपट्रेंड थोडस वर गेलं होतं. ठीक आहे, या लेवल पर्यंत आलं होतं. ठीक आहे, आणि थर्ड पॉइंट असा घ्यायचा, सेकंड पॉइंटला तो कनेक्ट व्हायला पाहिजे. सेकंड पॉइंट पासून ते थर्डचं लेवल जे आहे ते खाली असल्या पाहिजे. ओके, दुसरा एक सांगा मॅडम तुम्ही. LIC. दुसरा एक चार्ट सांगा, आपण बघू. चार्ट स्टॉक किंवा स्टॉकचं नाव सांगा, आपण त्याचं चार्ट बघूया, ट्रेंड बघूया. LIC बघा. LIC. डेली चार्ट. ठीक आहे,
आता मला सांगा याचा लो कुठून येईल? हा ट्रेंड कुठला आहे मला सांगा पहिला. साइड Sideways. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड? साइडवेज. साइडवेज आहे ना. अप पण दिसत नाहीये, डाऊन पण दिसत नाही, तर तो साइडवेज असतो. जो अप ट्रेंड नसतो, डाऊन ट्रेंड पण नसतो, तो साइडवेज असतो. ठीक आहे. ओके, आता इथून कुठं दिसतंय तुम्हाला एक अप ट्रेंड? ग्रीनच्या तिथे ग्रीन कॅन्डल लॉंग ग्रीन. ओके, मग कुठपर्यंत घेऊ? इथं घेऊ. इथंही येतं बरं का. इथं हे छोटा अप ट्रेंड होतो, इथून इथं असेल. Yes. हे मोठावाला इथं आहे. 2 झालं. 3 कुठं घेणार? खाली. इथे. आणि Yes. फोर्थ नेहमी सेकंड पॉइंटच्या वर असतो बरं का. Yes, sir. Alt H. ठीक आहे. तर हे लेवल आपल्याला बाईंग साठी खूप चांगलं होतं. जर आपण आधीच बघितलं असतं 2000 मध्ये वगैरे, किंवा काही प्रॉब्लेम नाहीये, आपण आता सुद्धा बघू शकतो. बघा, हे लेवल क्रॉस करण्यासाठीच मोठे मोठे कॅन्डल्स येतात. इथं बघा, एवढे दिवस अशी या एवढ्या दिवसात मोठी कॅन्डल आली नाही. झूम करतो. ठीक आहे. आता या एवढ्या दिवसात जेव्हा 4 पॉईंट बनला 1 जानेवारीला, 1 जानेवारी नंतर एकही मोठी कॅन्डल आली नाही. Yes. पण ते लेवल जर तोडायचं असेल तर तेव्हा कॅन्डल कशी मोठी आली बघा. म्हणजे काय, लोक बघत असतात चार्ट, त्यांना माहिती आहे 865च्या जर पुढे प्राइस न्यायचं असेल तर बाईंग फोर्स जास्त लागेल आपल्याला. म्हणजे जर जोपर्यंत आपण मार्केटमध्ये डिमांड क्रिएट करत नाही, म्हणजे बाईंग क्रिएट करत नाही, तोपर्यंत ती प्राइस 865च्या खालीच राहील. 865 म्हणजे काय, आपल्यासाठी एक बाईंगचा लेवल होतं LIC मध्ये. ओके, तर ते लेवल जर तोडायचं असेल आणि प्राइस त्याच्या पुढे नेऊन क्लोज करायचं असेल 890 ला, 891 ला, तर त्यावेळी फोर्स लागतो. ठीक आहे. तर ते फोर्स येतो बाईंग मुळे. ठीक आहे. मोठी जर रेड कॅन्डल आली असेल तर तेव्हा सेलिंग फोर्स असतो. अशा वेळी सेलिंग फोर्स असतो. ठीक आहे. आणि अशा वेळी बाईंग फोर्स असतो. मग कोणतेही चार्ट तुम्ही ओपन करून बघू शकता त्याचा ट्रेंड काय चालू आहे. ठीक आहे. कोणते कोणते स्टॉक जर थर्ड पॉइंटला असतील, कोणते स्टॉक फक्त सेकंड पॉइंटला असतील, किंवा कोणते स्टॉक आता बनवणार असतील फोर्थ पॉइंट, मग त्यामध्ये आपण बाईंग साठी बघू शकतो. ठीक आहे. हे आता आपण डेली चार्टवर बघितलंय. आणि आपल्याला एंट्री कधी करायची आहे हा सगळ्यात मोठा क्वेश्चन. आता अप ट्रेंड तर मार्क केला, पण एंट्री कधी करायची? काय वाटतं? लोला. कोणत्या लोला? लोला किंवा हायर लोला. हा, लोला नाही करत. लोला करताच येत नाही सर आपल्याला, कारण हे पॅटर्न एवढं बनल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की हा लो आहे का अजून हाय आहे. ओके सर. म्हणजे लो टू हाय गेल्यानंतर आपण मार्क केलाय ना. येस सर. लो बनेपर्यंत समजा असंच कॅन्डल दिसले तुम्हाला एवढे, कसं मार्क करणार तुम्ही लो? इथून खाली सुद्धा येऊ शकतं ना. बरोबर. जो थोडासा बनलाय म्हणजे 1 to 2 किंवा 1 to 3 पर्यंत बनलेला आहे ना, त्यामध्ये आपण एंट्री घेऊ शकतो. अदरवाईज सेफ एंट्री कसं घेऊ शकतो, याला 4 पॉइंट बनू देत आधी. मग चौथा पॉइंट जेव्हा एका कॅन्डलनी ब्रेक होतो, त्या कॅन्डलच्या जवळपास आपण एंट्री घेऊ शकतो. इथं कुठेतरी 888 ला. आता याचा चौथा पॉइंट होता याचा 865 रुपयाला. ठीक आहे. जेव्हा कॅन्डल 865 क्रॉस करून क्लोज होईल त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण एंट्री वगैरे प्लॅन करू शकतो. 880च्या जवळपास आपण एंट्री घेऊ शकतो. आता तो 936 ला आहे LIC. म्हणजे किती वाढलं बघा मार्केटमध्ये. बघा किती कशा प्रकारचे रिटर्न्स मिळतात. 2-3 दिवसात तो 60% रिटर्न देऊन गेला. 7%. इथं दिसतं बघा ब्रॅकेटमध्ये 60%. बघा, बाकीच्या ऑप्शन पेक्षा मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळतात. फक्त ते रिटर्न्स काढून घेण्यासाठी थोडंसं स्टडी लागतं. ठीक आहे. अपट्रेंड समजलं. अपट्रेंड मध्ये कोणते 4 पॉइंट्स असतात? लो, हाय, हायर, हाय. लो, हाय, हायर लो पहिला येतो आणि हायर हाय. लो, हाय, हायर लो म्हणजे काय घेणार आहे आपण? इथं जी कॅन्डल आहे, ही जी कॅन्डल आहे, त्या कॅन्डलचा आपण लो पॉइंट घेणार. ठीक आहे. आणि इथे जे मार्किंग केलेलं आहे ही कॅन्डल, त्या कॅन्डलचा आपण हाय पॉइंट घेणार. ओके. आणि तिसरा पॉइंट कुठला आपला? हायर लो. हायर लो म्हणजे काय, या कॅन्डलचा आपण लो पॉइंटच घेणार आहे, बट तो आधीच्या लो पेक्षा व्हॅल्यू मध्ये जास्त आहे, त्यामुळे त्याला आपण हायर लो म्हणतो. हायर लो व्हॅल्यू असं पण म्हणू शकतो, किंवा हायर व्हॅल्यू लो
असं पण म्हणू शकतो. ओके सर. या लो पेक्षा तो जास्त असतो. हम्म. बघू आता तुम्हाला दाखवतो. समजा याचा लो किती आहे, इथं वर दिसतं बघा. याचा लो किती आहे? 600. 608. इथे 608. आणि याचा लो किती आहे बघा बरं आता? 746. हायर व्हॅल्यू. 746. बरोबर. हम्म. म्हणजे तो व्हॅल्यू मध्ये आधीच्या लो पेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्याला आपण हायर लो म्हणतो. ठीक आहे. आता आपण हायर हाय कोणत्या कॅन्डलचा घेणार? या कॅन्डलचा. ठीक आहे. हायर हाय म्हणजे काय? मागच्या हाय व्हॅल्यू पेक्षा जो मागची जी हाय होते त्या त्या व्हॅल्यू पेक्षा जास्तीचा हाय आपण इथे घेणार. याचा हाय किती होता? 820. आणि या चौथ्या कॅन्डलचा हाय किती आहे? 864. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हाय लोज लागतात, फक्त हायर हायर लागतात. लो हाय, हायर लो, हायर हाय, या 4 पॉइंट्सनी मिळून एक अपट्रेंड इंडिकेट होतो. एंट्री आपण सध्या तरी चौथा पॉइंट क्रॉस केल्यावर करणार आहे. ठीक आहे. आणि थोड्या दिवसांनी 3च पॉइंट जर बनले 1, 2, 3 तर आपण थर्ड पॉइंटलाच एंट्री घेणार. म्हणजे ऍटलीस्ट एवढं तरी मुवमेंट आपल्याला भेटेल. परत जर समजा तुम्ही होल्ड केला तर 4th पॉइंट ब्रेक होऊन सुद्धा तुम्हाला मुवमेंट भेटेल ती. समजतंय? येस सर. ओके. तर मला एक काम करा, आता उद्या सुट्टी आहे ना, हा तर सर. एक काम करा, तुम्हाला काम देतो. एक 5 स्टॉक ओपन करायचे, त्यांचे डेली Yes, चार्ट sir. लावायचे असते. येस. ठीक आहे. डेली चार्ट लावायचं आणि त्यावर अपट्रेंड थोडंसं मार्क करून बघा. जर असं तुम्हाला करता आलं नाही तर ऍटलिस्ट, म्हणजे असं जर लाईन मारता आले नाही तर ऍटलिस्ट असं मार्क करा, हे लो आहे, हे हाय आहे, हे हायर लो आहे आणि हे हायर हाय आहे. फक्त असं लाईन तरी मारता येत असतं. ठीक आहे. एवढं Yes, sir. जसं तुम्हाला कळेल तसं मार्क करा. म्हणजे आणि ते मार्क करून प्रत्येकी 5 स्टॉक. हा मॅडम तुम्ही 5 आणि स्वप्नील सर तुम्ही 5, अजून कोण असेल तर त्यांनी सुद्धा 5-5 स्टॉक पहिला प्रॅक्टिस करा. ते प्रॅक्टिस करून स्क्रीनशॉट ग्रुपवर टाका. म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला अपट्रेंड कळाला आहे की नाही. कारण काय आहे, मी कधी पण अधून मधून कधीही टेस्ट घेत असतो आणि ते ऑनलाईनच असते टेस्ट. ठीक आहे. मग तुम्हाला मला तेव्हा कळून जातं की कुणाला किती कळलंय. मग त्यापेक्षा थोडंसं प्रॅक्टिस करा. ठीक आहे. सोमवारी अजून थोडेसे प्रॅक्टिस करूया आपण अपट्रेंडची, मग पुढे जाऊया. अपट्रेंड जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी डाऊन ट्रेंड कडे जात नाही. मी उद्या तुम्हाला कोणताही चार्ट जर दाखवला तर त्याचा अपट्रेंड कुठून सुरू झाला होता, ठीक आहे, तर ते काढता यायला पाहिजे आपल्याला कोणत्याही टाइम फ्रेमवर. आणि हे जे टेक्निक आहे हे कोणत्याही टाइम फ्रेमवर चालतं. 5 मिनिटावर पण मी तुम्हाला दाखवू शकतो. ठीक आहे. 1 मिनिट, 5 मिनिटाचा चार्ट वर पण दाखवतो. ठीक आहे. आपल्याला नेहमी काय करायचं असतं, आता इथं बघा, हा आजचा चार्ट. ठीक आहे. कुठून चालू झालाय हा चार्ट? थोडस मिनिमम. ठीक आहे. हा इथून चालू झाला. एवढा ट्रेंड काय होता तुमचा? ऍडव्हाइस होतो. साइडवेज होता. मग ट्रेंड चालू कुठून झाला? कुठून झाला चालू बघा बरं. कोणताही चार्ट ओपन करून बघा तुम्ही, तुम्हाला अपट्रेंड असे दिसेल. येस. दिसतोय. म्हणजे आज जर LIC बाईंग करायचं होतं तर 2 लेवल्स होते. अरे सॉरी, 2 पॉइंट. 2 लेवल्स होते आपल्याला की जिथून आपण LIC बाय करू शकलो असतो. ठीक आहे. एक होता तुमचा सेफ लेवल आपल्यासाठी 950च्या पुढे, जिथं मी मार्किंग केलं. अदरवाईज इथं 930 ते 948 एवढी मुवमेंट आपल्याला भेटली असती. थोड्या दिवसांनी आपण 930 रुपयाला बाय करणार. ठीक आहे. बघा तुम्हाला कसं ट्रॅप करतात लोक. अपट्रेंड आहे म्हणून दाखवतात. मोठे मोठे लोक जे आहे पैसे घेऊन बसलेले असतात ना, करोडो रुपये, 1000 करोड, 500 करोड, ते काय करतात, थोडीशी प्राइस मुवमेंट आणतात जेणेकरून आपलं लक्ष यायला पाहिजे. मग आपण काय करतो, इथं बाय करतो. अरे अपट्रेंड सरांनी शिकवल्यासारखं अपट्रेंड झालाय, मग अपट्रेंड बाय करा, ते बरोबर खाली आणतात तुमची प्राइस. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही दिवशी बघू शकता. जर त्या दिवशी जर ट्रेंड मुवमेंट देणार असेल ना तर असे 4 पॉइंट्स बनवल्याशिवाय मुवमेंट देतच नाही. इथं बघा आता छोटासा अपट्रेंड आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता या लेवलच्या वर चांगला बाय होतो. इथून एवढी मुवमेंट तुम्ही म्हणजे किती, 909 ते 913, 5-6 रुपयेच मिळतात. इंट्राडे मध्ये ना स्टॉक्स मध्ये जास्त पैसे नाही मिळणार तुम्हाला, 4-5 रुपयेच मिळून जातील.
ठीक आहे. इथं सुद्धा बघा, हा डायरेक्ट डाऊन ट्रेंड आला, परत अप ट्रेंड आला, परत साईडवेज गेला. असं आपल्याला ना फिरवत असतात ते लोक. त्यामुळे आपल्याला ट्रेंड समजून घेणं खूप महत्वाचं. हम्म. जर ट्रेंड नाही समजला ना तर तुम्ही ट्रेडच करू शकत नाही. कारण असं म्हणतात की ट्रेंड इज युअर फ्रेंड. त्यामुळं हम्म. ट्रेंडला खरंच तुमचा मित्र बनवा, त्याशिवाय तुमचे पैसे वाचणार नाहीत आणि तुमचे पैसे बनणार पण नाहीत. ठीक आहे. इथं सुद्धा बघा, इथं काय दिसतंय आपल्याला, लो क्रिएट झालाय, हाय क्रिएट झालाय, हायर लो हायर हाय क्रिएट झालाय. म्हणजे एवढे सगळे ग्रीन कॅन्डल आहे, म्हणजे आपल्याला दिवसभर काय वाटणार की हा आता प्राइस काय नाही, आता आभाळाचं अभी ये पुरा आसमान फाड देगा प्राइस, किंवा खूप वाढेल प्राइस असं वाटतं आपल्याला. पण त्यानंतर काय होते, रियालिटी खाली येतं प्राइस. त्यामुळं आपला नियम काय आहे, जर हे लेवल क्रॉस करत असेल तरच आपण घेणार आहे. आपण ऑटोमॅटिक डायरेक्ट ऑर्डर पण लावून ठेवू शकतो. 861 ला बाय कर, जर जेव्हा 861 प्राइस येईल तेव्हा बाय कर, असंही आपण आपल्या ऍपवर ऑर्डर लावून ठेवू शकतो. मग ते 861 ला जेव्हा येईल 861 ला, तेव्हा ते बाय करतं. नाहीतर मग आपला ट्रेड वाचतो. समजा जर आपल्याला दिसत असेल, अरे एवढे 4 रेड ग्रीन कॅन्डल बनलेत, पॉवरफुल आहेत सगळे बायर्स, सरांनी शिकवलंय मोठी कॅन्डल असेल की बायर्स पॉवरफुल असतात, प्राइस वर जाते. अरे पण त्याच्यानंतर आपल्याला ट्रेंड सुद्धा माहित करून घ्यावा लागतो. ट्रेंड आहे का तसा, ट्रेंड बनतोय का. बघा इथं पण बघा, पहिलीच कॅन्डल किती ग्रीन आहे. किती वेळ चालला तो ट्रेंड, 9:35 ला तुम्हाला बाहेर काढून टाकते ते. म्हणजे 15 ते 20 मिनिटात लोकांना बाहेर. आता हे LICचा स्टॉक आहे, ठीक आहे, ते सोडा, दुसरे कुठले स्टॉक असतील तर त्यात पण तुम्ही हे चेक करा. आणि मला रविवारी संध्याकाळपर्यंत 5-5 प्रत्येकी 5-5 स्टॉक्सचे स्क्रीनशॉट पाहिजे. ठीक आहे, येस सर. एवढं होईल. कमिटमेंट करा. बघा, होत असेल तर हा म्हणा, नाही होत असेल तर नाही म्हणू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. होते पण सर. आता हो म्हणून करू नका, असं करू नका. कारण काय आहे, हे जर तुम्हाला कळालं, इथं थोडासा अभ्यास केला तर पुढचं तुमचं काम वाचेल, पूर्ण भरपूर वाचेल. आणि या ट्रेंडचा खूप फायदा होतो. जोपर्यंत आपल्याला ट्रेंड कळत नाही तोपर्यंत आपला डिसिजन होत नाही. बाय करू का सेल करू, हे या ट्रेंडच्या अनालिसिस वरच डिपेंड आहे. त्यामुळे थोडस काम कराच ते. मी 5 म्हणलोय, तुम्हाला 10 वाटले तर 10ही टाकू शकता बरं का. ओके सर. ठीक आहे, तर हे एवढं नीट समजून घ्या. ठीक आहे, रेकॉर्डिंग अजून एकदा बघा, वाटलं तर अजून एकदा बघा रेकॉर्डिंग. येस सर. ठीक आहे, अपट्रेंड पूर्णपणे समजून घ्या, त्याच्यानंतर आपण डाऊन ट्रेंड कडे जाणार आहे. स्टॉक मार्केट खूप सोपं आहे, फक्त काही गोष्टीवर थोडंसं जास्त फोकस करावा लागतो आपल्याला. असं नाही की मी तुम्हाला 7-8 स्क्रीन घ्यायला लावणार आहे, त्यात 20-25 इंडिकेटर लावायला लावणार आहे. ठीक आहे, एकाच स्क्रीन मध्ये आणि सिंपल टूल्स वापरून पण आपण स्टॉक मार्केटमध्ये चांगला ट्रेड करू शकतो. लोकांचं काय झालंय, हे हॅमरिंग झालंय इंटरनेटमुळे, सोशल मीडियामुळे, की खूपच जास्त अवघड आहे मार्केट. मार्केट काय नाही, मार्केट खूप सोपं आहे. फक्त आपण काय करतोय, आपल्याला हार्ड गोष्टी जास्त आवडतात, सिंपल गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. आणि मार्केटमध्ये सिंपल गोष्टीच चालतात. ठीक आहे, ओके, आजच्यासाठी एवढंच होतं. काही प्रॉब्लेम असेल तर विचारत जा. ओके, येस सर. ठीक आहे, भेटूया सोमवारी संध्याकाळी 4 वाजता. ओके. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू.